तर मंडळी, खुद्द टेन्शनच करेल निरोपाची तयारी, कारण घेऊन आलो आहोत लाफ्टरचं पॅकेज भारी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे. चला तर मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुम्हाला लोटपोट हसवून कॉमेडीची जहागीरदारी काबीज करण्याच्या तयारीत असलेल्या आपल्या दोन्ही गावच्या गावकऱ्यांचं आणि त्यांच्या इनामदारांचं. त्याचबरोबर स्वागत करूया मंचावरच्या बेमिसाल पंचेसना आपल्या मनमोकळ्या हास्यानं वेलकम करायला कायम तयार असलेल्या आपल्या सरपंचांचं, अर्थात दिलखुलास दिलदार महेश कोठारे सर. तर मंडळी, गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे सरपंचांचे मार्क्स आणि तुम्ही सोनी लिव्ह ॲपवर केलेलं वोटिंग्स, यातून 2 विनोदवीरांच्या जोड्यांना संधी मिळाली कॉलबॅकची. त्यातल्या एका जोडीनं गेल्या आठवड्यात या मंचावर दंगा घातला आणि आत्ता या भागात दुसरी जोडी त्यांच्याशी पंगा घेऊन अंतिम फेरीसाठी जोरदार फाईट देणार आहे. आणि ती जोडी आहे अक्षय जोशी आणि रेणुका बोधनकर. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. तर मंडळी, कॉलबॅक मधून संधी मिळालेली कोणती जोडी अंतिम फेरीत जाणार आहे हे आपल्याला कळणार आहे पुढल्या आठवड्यात, कारण पुढल्या आठवड्यात रंगणार आहे दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा, ज्यातून ठरणार आहे दुसऱ्या पर्वाचे कॉमेडीचे जहागीरदार. तर मंडळी, वातावरण आहे एकदम टाईट, पण कॉमेडीची फाईट लाईफ करेल एकदम लाईट. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, शाळेतल्या ऍडमिशन पासून ते म्हातारपणी वेळ कसा बरं घालवायचा इथपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी थोडीशी तयारी करावी लागते. एकदम बरोबर ओळखलं. आपली ह्या आठवड्याची थीम आहे तयारी. चला तर मग लोटपोट हसण्याची करा तयारी, कारण सुरू होतीये लाफ्टरची सवारी. मंडळी, आता तुम्हाला इथे एका नवरीची पाठवणी बघायला मिळणार आहे. गाडी सुद्धा तयार आहे, नवरा मुलगा सुद्धा तयार आहे, पण नवरीच्या मनाच्या तयारीचं काय, बघूया एका पाठवणीची तयारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया एकदम तयारीचा कॉमेडियन अंशुमन विचारे आणि कुठल्याही क्षणी कॉमेडीच्या क्षेत्रात एकदम टॉपला जाण्याच्या तयारीत असलेली सुपर फास्ट जोडी पृथ्वी गाडी शीतल यांचं. चालली पोर शितले, कसं ग निघाली घर सासरी, माझी पोर निघाली. कसं ग मी राहू तुझ्याशिवाय शितले. आई शांत हो, शांत हो. आपलं काय ठरलंय? हा, अजिबात रडायचं नाही. माझ्याकडे बघ, मी रडते का? रडते मी? हा, किती समजूतदारपणे बोलते हो आई, असं काय करताय? आणि तुम्ही तसं वागलात तर कसं होणार ना. ऐका ना हो. बाबा, अहो तुम्ही कशाला मध्येच रडताय? मगाशी व्यवस्थित होता तुम्ही, कशाला? ऐका ना, मी काळजी घेईन, तिची काळजी करू नका, मी घेईन काळजी. तिचं मरू द्या हो. आता हिच्या बरोबर एकटा राहावं लागेल त्यासाठी. बाबा शांत व्हा, शांत व्हा. मी कुठे लांब चालले का? हा, तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आठवण येईल ना, तेव्हा या ना माझ्या घरी मला भेटायला, हो की नाही अंशू? हो ना. नाही, आठवण आली की या तुम्ही 1-2 वर्षातून एकदा, काही हरकत नाही. तसं पण आठवण यायला वेळ कुठे त्यांना दोघांना, नाही का? चल, खूप उशीर होतोय आणि आईना घेऊन जा, त्यांचा पाय निघणार नाही. हा, मग आमचाही पाय निघणार नाही. प्लीज प्लीज. नाही, मी नाही जाणार, मी नाही जाणार, आई. मी खरंच नाही जाणार. माझ्या मनाची तयारीच झाली नाही अजून. अगं, आपलं स्किट आहे, ही फालतू नको आहे मला. तयारी हा विषय क्लिअर होण्यासाठी यांना बोलवलं होतं. वाक्य संपलेले आहेत, निघाल सांग, फालतू नको. आई बाबा सावरा स्वतःला तुम्ही. हा, ठीक आहे. अगं ठीक आहे, ठीक आहे. अगं चल ना ग, किती वेळ उशीर झालाय ग. किती टाइमपास करतात तुझ्या घरचे यार. हे बँडवाले थकलेत बसून बसून. तो बाबा तो दोन झोपला होता इकडे मध्ये. मग हो काय, हो का, माझा ड्रायव्हर सुद्धा कंटाळून निघून गेला. चल ना ग. अरे वाजवा रे, वाजवा वाजवा. चल. ए पोलीस आले होते. बँड बंद करा, बँड बंद करा. ए तुम्ही जागर, तुम्ही जागर. एक सेकंड. त्या काय बोललीस? पुत्या सितू, पुत्या सितू, पुत्या सितू,
पुत्या पुत्या तू पुत्या तू सिद्धू ए सिद्धू मी जाऊ का पुढे नको नको ए सिद्धू पुत्या तू कुठे होतास तू कुठे होतास का नाही आलास माझ्या लग्नाला किती वाट पाहिली तुझी माहिती तुला मी खूप खूप प्रयत्न केला तुम्ही खूप प्रयत्न केला पण नाही शक्य झालं माझ्याच्याने तुला काय वाटतं माझ्यासाठी हे सगळं सोपं आहे नाही का शितू मी खूप प्रयत्न केला मला नाही जमलं शितू हे शितू हे पण तू आता आम्हाला सोडून चालली नाही रे नाही अशी कशी जाईन रे मी हा कशी जाईन शीतल शीतल एक्सक्यूज मी नमस्कार कोण हे कोण हा हा माझा खूप जवळचा मित्र पुत्या हा कोण पुत्या अच्छा हा पुत्या मग मी मी कोणते सांग ना त्यांना मी कोणते पुत्या हा हा माझा होणारा नवरा अंशुमन एक मिनिट होणार काय अगं आत्ता लग्न झालं आपलं विसरलीस अगं असं काय अशीच करतेस? अशीच आहे ती भाऊजी अशीच आहे ए वेंदळी अशीच आहे ती पटकन विसरून जाते हो सगळं नको ना असं बोलूस का प्लीज आता का आता का नाईस नाईस टू मीट यू मिस्टर पुत्या नाईस टू मीट यू पृथ्वी नाव आहे हा माझं पृथ्वी ऍक्च्युली आम्हाला जायला पाहिजे घाई आहे सकाळचं फ्लाईट आहे अंदमानचं हनीमूनसाठी चाललोय हनीमून म्हणजे वा यार शीतल तुझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे हनीमून हेच स्वप्न होतं नाही नाही विमानात बसणं हिचं स्वप्न होतं ओके वा पण पुत्या काय फायदा रे काय फायदा आता आता विमानात बसून मी जाणार आहे पण एकटीच एकटी म्हणजे मी काय अंदमानला पोहत येणार नाहीये अरे मी पण आहे तुझ्यासोबत आपण एकत्र जाणार आहोत हो पण 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 माझा पुत्या नसणार आहे ना तिथे तुला माहिती आहे अंशू आम्ही लहानपणी ना रात्री गच्चीत झोपायचो तेव्हा वरनं अशी विमानं जायची रे का का म्हणजे मला नाही माहिती जायची अशी विमानं मला काय माहिती नाही नाही गच्चीत का झोपायचं असं विचारतोय मी ते आम्ही लहान होतो ना असे 4-4, 5-5 वर्षांचे लहान. शेजारी राहायचो असे एकत्र छान फॅमिली झोपायचो गच्चीत लहान तेव्हा लहान अशी नाही नाही पण ठीक आहे म्हणजे लहान लहान ठीक आहे हरकत नाही तेव्हा ना अशी विमानं जायची वरनं मी आणि पुतळे तेव्हाच ठरवलं होतं की आपण दोघांनी एकत्र या विमानात बसायचं आणि आज शीतल रडू नको ना यार शीतल शांत हो शीतल रडू नको ऐक ऐक ए शीतल शांत हो रडू नको अजिबात हा हे बघ हा हनीमून तुझा आहे हा एन्जॉय कर एन्जॉय नाही पुतळे. नाही असं नाही तुला नाही एन्जॉय जमणार. करावा लागेल शीतल मी कसं शीतल नाही, असं आपण- नको करू आपण- आता समज मी तुझ्या सोबतच आहे हॅलो 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 काय काय बोलताय तुम्ही भाऊजी विमानात मी सोबत आहे आमचं स्वप्न लहानपणी पूर्ण वाक्य बोला ना मध्येच काय तोडताय तुम्ही एक मिनिट ए शीतल मला वचन दे मला वचन हा असं असं हा द्या मला वचन दे शीतल हे बघ आता ना माझी आठवण नाही काढायची अजिबात हा? हो भाऊजी तिला व्यवस्थित घेऊन जा तिला घरी सुखी राहा हो, चालेल. भाऊजी तिला वाऱ्याचा त्रास हो, हो, होतो हो. तिच्या कानाला रुमाल बांधा विमानात प्लीज येस येस बांधतो रुमाल बांधतो खिडकी उघडणार नाही बसा बसा ओके बाय बाय काळजी घे यार, शीतू. Yes, yes. ए शीतू मी खूप मिस करेन यार तुला शीतू. पुत्या तू काळजी घेशील एक ना सेकंद स्वतःची? काच वरती करतो काय करताय भाऊजी हात कसा घातला आता मी काच वरती करत होतो ना ए शीतू माझा एक गाडी काळजी बंदच आहे चालू झालेलं नाहीये ए शीतू स्वतःची काळजी घ्या आणि उद्या विमानातून जाशील ना तेव्हा मी आहे ना मी ते आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर असा आरसा घेऊन उभास ना असा हा? आणि सूर्यकिरण तुझ्या विमानावर मारीन मी अशी तेव्हा समजून जा मी खाली उभा आहे गच्चीत हा प्लीज बघ एकदा माझ्याकडे तिकडून प्लीज एकदा बघ माझ्याकडे तू बस. पुत्या ऐका ना नक्की लहानपणी कुठल्या शाळेत होता तुम्ही
विज्ञान वगैरे विषय नव्हता का तुम्हाला म्हणजे आरसा मारून पोपट पाडणं इतकं सोपं नाहीये ते असं काय आरसा मारताय तुम्ही असं नाही होत ना अरे अरे अंशू भावना समजून घे ना तू नाही बरोबर आहे तुमचं अरे माझ्यासाठी भर उन्हात तो गच्चीत उभा राहणार आहे हे जास्त महत्वाचं आहे हो, बरोबर त्याला म्हणतात रे खरी मैत्री पुत्या नाही पुत्या मला एक प्रॉमिस कर मला एक प्रॉमिस कर की की लग्नानंतरही तू माझ्या घरी येशील जाऊ दे नाही म्हणताय ते हा प्रश्न आहे का तू हा प्रश्न आहे हा अगं मला माहितीये भाऊजी महिना कामानिमित्त बाहेर असतात मी एकटं नाही पडू देणार तुला हॅलो एक सेकंद अरे अरे काय मित्रा मी बाहेर आहे पण तू कशाला घरात येतोस ना तुला पण काम असेल की ना महिना असं उपाशी मारणार आहेस पोट दिलं ना देवा नाही तू पण काम कर ना नाही मित्र म्हणून जन्माला आलास मित्र म्हणून मारणार आहेस का झालं, काम कर ना बाहेर तू अरे कोण रडायला पाहिजे कोण रडतंय यार काय फालतूगिरी आहे सगळी अगं, असं करू नकोस का शितू वाले सगळे ऐक ना अरे यार अचानक रडायला लागलीस अंशू तुला तुला नाही कळणार ना आता आमचं नातं नाही मला हळूहळू कळायला लागले जरा खूप गडबड वाटते मला अरे मैत्री मैत्री खूप वेगळी असते रे हो वेगळीच असते पण हे फारच वेगळं आहे सगळं हे शितू हे बघ हे बघ आई बाबांनी ना देव माणूस शोधलाय ग तुझ्यासाठी ठीक आहे रे यार. आता आधीचं सगळं विसरून जा आधीचं म्हणजे आधीचं काय ए सितू शांत भाऊजी अहो घरात भांडणं झाली होती ही मूर्ख म्हणत होती लग्नच करायचं नाहीये शेवटी आईने आहे ना आत्महत्येची धमकी दिली तेव्हा फोटोही न बघता पसंत केले हो तुम्हाला काय बोलते काय बोलता काय खरं आहे का अहो, भाऊजी काय करताय अहो मी काय केलं मी काहीच केलं नाही फक्त विचारतोय खरं आहे का म्हणून नका ना तिला विचारू हे प्रश्न तिला त्रास होतो पण असं काय केलं त्रास होण्यासारखं तिने भाऊजी माझा ऐका ती कशी या सगळ्यातून बाहेर पडली नका कशात अडकली होती बाहेर पडायला भाऊजी शांत व्हा मी शांतच आहे आता तुम्ही हे बघा लग्न झालंय ना आता तुमचं हा हे भविष्याचा विचार करा ना हो ना, हा? करतोय. हे बघा खूप छान खूप सुखाने संसार करेलो आमची शीतल तुम्हाला सांगतो भाऊजी लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना पण सगळं मन लावून करायची हो काय नवऱ्याला जेवण वाढणं त्याचे हातपाय चेपून देणं मांडीवर डोकं ठेवून थोपटवून झोपणवणं अरे ही कुठली भातुकली आहे तुमची कुठली भातुकली आहे आमच्या वेळी भातुकली अशी नव्हती आम्ही भातुकलीला जायचो आमचा जेवणाचा डबा तयार असायचा आम्ही ते घेऊन ऑफिसला जायचो परत यायचो परत जेवणाचा डबा तयार असायचा आम्ही घेऊन ऑफिसला जायचो ही तुमची कुठली भातुकली आहे ही वेगळी खूप झाली आपण जाऊया खूप पुत्या तुला उशीर होतोय. आठवतंय काय? तुला आठवतंय आपण भातुकली खेळायच्या आधी लग्न खेळायचो तेव्हा माहितीये मी तुझ्यासाठी उखाणा घ्यायचे एक सेकंड लग्न हा खेळ आहे अरे नाचरे मोरा म्हणायचे वय तू उखाणा म्हणायचीस काय एक मस्करी बाजूला आता उखाणे घ्या कवी संमेलन घ्या हिला नंतर पाठवा मी जातो पुढे अहो भाऊजी काय बोलताय म्हणजे काय चाललंय हो कसं दिसेल ते कसं दिसेल म्हणजे? वरातीत नवरी नाही कसं दिसेल ते अरे कुठली वरात ही निघेल तर ना अरे कोण आहे वरातीत सगळे निघून गेलेत काय चाललंय सगळे कोण आहे कोणी नसलं तरी मी नाचेन माझ्या शीतलच्या वरातीत पुत्या काय आलं काय झालं काय पण हा अंशू बघितलंस ना तू बघितलंस ना हा किती करतोय माझ्यासाठी काय करताय फालतूगिरी करतोय तो काय करतोय तो नाही पुतू नाही चल आपण दोघंही नाचूया ए, चल. ए, ए, एक second. आता रडत होती लगेच नाचायला तयार झालीस काय चाललंय भाऊजी अहो काय करताय डान्स तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे अरे पण- अहो ती डान्स करायला लागली ना की सगळं विसरून जाते हो भान हरपून नाचायला लागते ती तुम्हाला सांगू भाऊजी लहान असताना आम्ही डान्स क्लास सुद्धा लावला होता एकत्र क्लास संपल्यानंतर सुद्धा 3-4 तास आम्ही एकटेच कपल डान्सची प्रॅक्टिस करायचो आठवतंय अरे कुठे लहानपणी कशाला भेटला मारायला तुम्ही अरे हे कुठले काय काय खेळ खेळला तुम्ही अरे लहानपणी मुली जनरली डान्स क्लास जॉईन करतात आणि मुलं कराटे मी कराटे शिकलोय मी हा मी अजून कराटे लक्षात आहे माझ्या हा भाऊजी तसं नाही भाऊजी अहो आमचं स्वप्न होतं की आम्ही दोघं आपल्या वरातीत नाचणार आपल्या म्हणजे आपल्या ती तिच्या मी माझ्या आपापल्या वरातीत ती तिच्या मी माझ्या नाचणार दळपत्री स्वप्न आहेत तुमची सगळी अरे लहानपणी कशाला नको ते धंदे करताय ऐका ना आपण निघूया प्लीज आता खूप झालं आता खूप झालं चल. आता तुम्ही गेला होता पुत्यागिरी बंद करते आम्ही जातो आता, कळलं ना कळलं ना घरी जा, चल घरी जा. अरे मी कशाला घरी जाऊ मी माझ्या लेवलवर बसलोय तुला तू गाडीने जा गाडी जा अरे हॅलो तुमच्याशी लग्न केलंस हा काय आलं का हसतो का तू ऐक नाही मनाची तयारी कर यार ऐक ना
ऐक नाही ऐक नाही अरे ऐका न करू ऐका ना तयार ए, सोड रे हा. तुम्ही आज- तयार करणार बॅग भरायचे यार मला तुमचं प्रेम बघून रडायला येतं तुम्ही सोडा ना तिला. सोडा ना यार सोडा ना जरा. सोडा यार सोडा जाम नाटकं झालं किती बसून भाऊजी हे बघा आता रडणं थांबवा आणि मी जे सांगतोय ते नीट ऐका तिच्या काही सवयी आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत. तुला कसं माहिती मी लहानपणीपासूनचा मित्र आहे. कशाला मारायला मित्र केलास तू हे बघा ऐका तिला आहे ना आंघोळीचं पाणी आधी गरम करून मग थंड करावं लागतं. हा तिला गरम पाणी आहे ना बॉडीला सूट करत नाही आणि थंड पाण्याने तिला सर्दी होते. आणि महत्वाची गोष्ट तिला ना झोपेत चावायची सवय आहे हो. हा हे बघा ना व्रण आहेत माझ्या हातावर. तू कशाला झोपलास अहो मी लहानपणी झोपायचो भाऊजी आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तिला झोपेत चालायची सुद्धा सवय आहे. तिला धरून झोपावं लागतं. तू कशाला धरून झोपायचा भाऊजी लहानपणी झोपायचो. बरं महत्वाचं म्हणजे तिचे ना थंडीत ओठ फुटतात नंतर खूप त्रास होतो तिला. त्यामुळे ओठांची काळजी घ्या आणि ती मध्येच गळ्यात पडते. क्या बात है अफलातून जबरदस्त. आणि स्पेशली कौतुक तुझं शीतल, थ्रू आउट द ऍक्ट तू रडत होती आणि अक्षरशः अश्रू ओघळत होते पूर्ण वेळ. क्या बात है यार, जोरदार टाळ्या तिच्यासाठी. विचारूया सरपंचांना ऍक्ट कसा वाटला. महेश सर. पृथ्वीक, शीतल अँड अंशुमन. अंशुमन, तू माझा आवडता नट आहेस आणि राहशील ऑलवेज माझ्या मनात. आजचा जो ॲक्ट होता ना फॅन्टॅस्टिक होता, फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला असा फील आला का मी माहेरची साडीचं कॉमेडी व्हर्जन बघतोय. म्हणजे इनव्हेरिएबली मी ऑलवेज ना एखाद्या सिरियस सिच्युएशनमध्ये कॉमेडी बघण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि त्याचा मला अनुभव आज मिळाला. त्याबद्दल लेखकाचं फार मोठं कौतुक आहे. कारण अशा सिरियस सिच्युएशनमध्ये कॉमेडी बघणं, त्याच्यातून कॉमेडी काढणं एक फार मोठं टास्क आहे. अभिनंदन तुमचं. ऑल द बेस्ट. कीप इट अप. क्या बात है. ह्या वेळेला मार्क्स नाहीत, कारण हे मार्क्स जे आजचे आहेत ते माझ्या मनात आहेत, गुलदस्त्यात आहेत आणि ते मार्क्स मी वापरणार आहे फिनालेसाठी. थँक्यू 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 सरपंच. इनामदार, तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट. एका लाईनीत सांगायचं तर तुम्ही तिघही तिकडे जेवढे रडत होतात तिकडे तेवढे आम्ही इथे सगळे हसत होतो. एवढा माइंड ब्लॉ. आणि तू काय नाचलीयस ही कुठली स्टेप होती आणि काय काय कमाल कमाल. क्या बात आहे. क्या बात शीतल. खूपच कमाल होता सगळा परफॉर्मन्स. तुम्ही तिघेही ठोकत होतात बॅक टू बॅक. म्हणजे पंचेस होते. ची आगतिकता जोरदार. पण तिघांची केमिस्ट्री एकदम इतकी जेल झाली होती आणि क्या बात आहे. असा मित्र कोणाला मिळू नये. वा वा, सुपर बॅक. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, कधी कधी आयुष्यात असे काही अवघड प्रसंग येतात ज्याची तयारी करणं खूप कठीण होऊन बसतं. अशाच एका जीवावर बेतणाऱ्या अवघड प्रसंगासाठी एक बायको आपल्या नवऱ्याची तयारी करून घेते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीच्या मैदानात भल्या भल्यांचा धुव्वा उडून देणाऱ्या जोडीचं, अर्थात विशाखा सुभेदार आणि अरुण कदम यांचं. लवकर बाहेर या. लवकर बाहेर या. लवकर बाहेर या. बाहेर या. बाहेर या. बाहेर या. लवकर बाहेर या. काय झालं काय झालं असं आरडाओरडा करतात. 4 लोक येते ना इकडं. हा, 4 लोक येऊ दे. आता मला गरजच आहे 4 लोकांची. काही झालं काय. हो तो पक्या हॉटेल आहे ना, पक्या हॉटेला. कोण पक्या हॉटेलला. पक्या हॉटेला त्याने नाही का 16 मर्डर केलेत, 51 हाफ मर्डर केलेत. त्यो एका सरापाला त्याचं दुकान लुबाडून पळून गेला. त्यो त्याचं काही झालं. त्या पक्या हॉटेलला मी एक गुच्छ ठेवून आले. अरे तू गुच्छ ठेवून आले. पक्क्या हॉटेलला गुच्छ ठेवून आले. कुच्ची कशी मारली. सांगते काय झालं. हातावर आहे ना असा अंगठा दाबला, 4 बोट अशी ओळवली, अशी मूठ कडक केली आणि गुच्छ ठेवून आले. अरे वाचारे कुच्ची कशी मारतात ते मला माहिती आहे, पण त्या पक्क्या हॉटेल तू मारलंच का. सांगते
सांगली काय झालं? मी माझे बाजारात रशी चालले होते बरं का, अशी चालले होते. माझ्या हातातून काय झालं, असं रुमाल माझ्या खाली पडला. त्यानं असा रुमाल उचलला आणि माझ्या हातात दिला. त्यानं चूक केली. तो म्हणला, काकू हा तुमचा रुमाल पडला. काकू म्हणल्यावर माझा शीतळ जाग मस्तकात गेली बाबा, अशी फलाकली माझी. काकू म्हणला मला तो. अरे पण काकू म्हणत तू एवढं काय भडकायची गरज आहे? इच्छा असला मी लोकांना म्हणतो रे म्हणा काका म्हणा काका लोक म्हणा पिंट्या बोलतात. तुमची गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. एवढा मी साबण लावते, उठणं लावते, त्या लोकांना मला काकू म्हणावं म्हणून होय. एवढं मी स्वतःला मेंटेन करते ते काय काकू म्हणावं. आणि मला काकू म्हणला, माझी इतकी सणकली की हा मग? नाही. मी काय केलं, अशी एक गुच्ची अशी हजार असं गुच्ची मारली तर ते उतनं पडलं आणि त्याच्याबरोबर त्याचा दात पण पडला. हो समजा बाजारातल्या बायका त्याच्याकडे बघून हसायला लागल्या. आताचा तो आणखीन भाडकला, माझ्याकडे धावला. मी लगेच बियाले, मी पटकन पळायला लागले आणि रिक्षात बसले. आणि रिक्षात बघित होतो तो माझ्या माग 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 माग. मी त्याला म्हणलं, ए माझ्या दादा लागू नको, माग फिर. तो काय हालं ना, म्हटलं माग फिर, मी माझी माणसं घेऊन येईल असं सांगितलं मी त्याला. पटकन धमकी देऊन आले घरी. तू माझ्या माग तुझी गँग तयार केलीस. गँग कुठली माझी माणसं मिळत तुम्ही. मी तुझी माणसं? रे कुठल्या अँगलनी मी तुझी माणसं वाटतो रे? ज्याला कशाला तू त्या लफड्यात पडलं, कशाला लोकांची कंदाल काढतस तू? मी काय नाही केलं, मी स्वतःहून काहीच नाही केलं. आई छान मी काय नाही केलं. मग काय झालं? मी कधी सांगा, मी कधी कुणाच्या आद्यात असते का मध्यात असते? मी बरं का बरं, मी कधी कुणाला जाते का विचारायला? पण सगळी चाळीतली लोकांना मुद्दावून माझी भांडण नुकून काढते. नाही तू कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. मग ती शेजारची बाई कशाला भांडत होती तुझ्या बरोबर? ती तर याड्या डोक्याचीच आहे, एक नंबरची याड्या डोक्याची आहे. उगा माझी भांडण नुकरून काढती. का भांडत होती? अगं वसरे, ते 3 तास बसून असा पिसारा फुललेला मोर तिने रांगोलीमध्ये काढला होता. तू एका मिनिटात पुसलास. आई छान सांगते, मी पुसला नाही. मला सवय नाही दुसऱ्याच्या रांगोळ्या पुसायची. मी अशी कडकडने चालले होते तर मोर पुसला गेला. मी काय करू? तू जरा हलू, तुझा पसारा आवरून चालायचं, अंग चोरून चालायचं. मी किती बी अंग चोरलं तरी चोरलं जात नाही. त्याला मी काय करू? आता मी तुमच्या समोर उभी आहे ना, ती पण मी अंग चोरून उभी आहे. आणि तुम्हाला काय वाटतं का, काय? एवढी बायको अन्यायाविरुद्ध तोंड उघडून आली, त्या शौर्याचं तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तर तुम्ही तिला नाव ठेवते. करतो तुला सपोर्ट करतो. शिवाजी पार्कात तुला नारळ शाल देऊन तुझा सत्कार करतो. नको बाया, एवढं नको 26 जानेवारीला हत्तीवरून तुझी मिरवणूक काढतो. बाया. त्या हत्तीवर मी बसते, हत्ती मिळाला तर माझ्यावर नाव यायचं. नको बाया, हे कुणी सांगितलंय? घेणं देणं ना, नको बाया. अरे बया, अरे तुला सपोर्ट करतो पण मना फुकटच्या लोकांचा मार खायला लावशील तू. हो, तो बायका तुम्हाला सांगते, तो पक्या आहे ना, मी असं ऐकलंय का तो पक्या आहे ना, लाथा बुक्क्याने मारत नाही. हा, तो मारत नाही. तो डायरेक्ट डबल बारचा कट्टा घेऊन अयो, येतो. अरे म्हणजे आता मी त्याच्या बंदुकीच्या गोळ्या खायच्या? आहे ना, मी आहे ना. तू काय करणार आहेस? तो आला ना तर पहिले वार तुम्ही करायचा. पहिला वार आपण करायचा. पहिला वार आपण हा, घाबरायचं नाही, उगा डरपुगिरी करायची नाही. सांगूट होते तो आला ना का आपण आहे ना तुम्ही तुमचं नाव काय सांगाल? हा, अरे मी माझं नाव सांगणार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समस्या आरण कॅदम. हे ऐकता शरीर हानल तुम्हाला. हे नाव नका सांगू. आपण ना तुमचं नाव बदलू. आपण तुमचं नाव हा अण्णा छट्टेला ठेवू. अण्णा छट्टेला? हा, अगं बाई मी अहिंसावादी आहे. अण्णा छट्टेला, कट्टेला, बुट्टेला कसं वाटेल? बुट्टेला थोडस जातंय, पण आपणच आपली लाज काढल्यासारखं नाही वाटत. बरं ठीक आहे, पण तुम्ही असं समजू नका बरं का. बुटकी माणसं बी लय डेंजर असतात. इथं बघा सगळी डेंजर माणसं बसली. लय डेंजर असतात, मला माहिती आहे ना. तुम्ही कमी समजू नका. एक काम करू, आपण तुमचं नाव ना अण्णा 1.25 फुट्या ठेवू आणि त्याला सांगायचं, ए मैं हूँ अण्णा 1.25 फुट्या, ज्यादा बात करेंगे ना तो गपळ के अंदर घालूंगा.
डोळे के गोट्या असं तुम्ही बोला. कसं आहे? असं बोलल्यावर सत्य बोलूया. घाबरेल तू. हा घाबरेल तो पळून जाईल. तुम्ही तसं करा. एक काम करा. तो आला ना तर तुम्ही काय करा, त्यासमोर ना अशी वेगळी भाषा बोला. हा त्याला काय म्हणा ना, आपण आहे ना, आपण अण्णा 1.25 फुटी है, अपन के सामने ना पंगा नहीं ले लेगा, अपन एकदम दंगा करता है, दंगा. ये अपन की बीबी है, बीबी. उसको हाथ लगाएगा ना तो हाथ काट के रख देगा, और वो कटेला हाथ है ना वो लेके तुम पाट खिंचाओगे. ऐसा बोलना. कुठल्या देशाची भाषा आहे? इथलीच मुंबईचे हे असे लोक बोलतात. तेरा हाथ काटेगा, काटेंगा. वो काटा हुआ हाथ लेके मैं पाठ खुजाऊंगा. रे वाचाऱ्या, तो पाठ नुसतं त्या हाताने नाही, मला घेऊन असं खुजवा. त्याचं काय? ये शानी समजते तुला. काकू बोला, तुला राग आला. ये जा आण तुझी माणसं. ये पिंट्या पप्पाला बोला. चल हा बोलतो. जा पप्पाला सांग शेर एकटा येतो, कुत्रा झुंड मध्ये येतो. जा सांग. चल. हीच आहेत माझी माणसं. नाही नाही, अरे क्या है? हीच आहेत माझी माणसं. शेर अकेलाच आता है और कुत्ता ने कुत्ते का पिल्ला अकेला. हीच आहेत माझी माणसं. अगं ही आहे तुझी माणसं. टाळ्या कसल्या देतो. ये तुला सोडणार नाही. हसताय काय त्याला सांगा ना. ए हलके मतले ना, एकदम डेंजर आदमी आहे ये. या काय करशील? तो काय पण करू शकतो. हा तू ओळखत नाही त्यांना. वाढदिवसाच्या दिवशी बिस्किट देतो लोकांना. ट्रॅफिक पोलिसाला पाणी पाजतो. हा समजू नका. अरे याचा काय संबंध आहे? अरे रुबेला इंजेक्शनचा बँड अँबॅसिडर आहे हो. असं समजू नका. तुम्हाला सांगते फेसबुक वर श्रद्धांजली वाहतो माहितीये का. हा? इकडे आपदग्रस्तांचा फोटो आणि त्यांच्याकडे पाठ करून याचा फोटो माहितीये का. अरे पण याचा काय संबंध आहे? याने श्रद्धांजली व्हायल्याशिवाय ना महाराष्ट्रात श्रद्धांजली प्रोग्राम पूर्णच होत नाही. सांगून ठेवते. हा तुम्ही हलके मी म्हटले ना. अरे पण याचा काय संबंध आहे यार काकू? एक मिनिट, एकदम डेंजर माणूस आहे. ह्याच्या पायी ना ब्रिटिश आहे बघा, परत इंडियात येत नाहीयेत. का? चुकीचं इंग्रजी बोलतो म्हणून. डेंजर माणूस आहे. आणि हे तर काहीच नाही. गेल्या वर्षी ना याला कॉन्सलेशन प्राइज मिळालंय एकदम गाण्यात, गायनात. ये हा, भीड भीड. या मागच्या वर्षी तुला कॉन्सलेशन प्राइज मिळालेला, तू गाणं गायलेला तो तूच आहे. यो भाई, अरे कसला गातो यार तू. अरे आपण तेव्हा तुझा फॅन झालेलो यार. तुला कॉन्सलेशन मिळाला ना. कोणचा लेसन घेतला होता तू गाण्याचा? ये भाई तू कसला गातो. ये भाई, ये भाई, यार आपण जाम फॅन झालो यार तुझा. कसला गातो तू. ये भाई, पुढच्या महिन्यात आहे ना आपला बर्थडेचा अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे. हा का? तर तिकडे तुला सुपारी कन्फर्म आहे का? हा, तू यायचा गायचा. ये भाई ये, तुला एरियात कोणी पण त्रास दिला ना, पक्या हॉटेलाचं नाव घ्यायचं. अरे आपल्याला सांगायचं. चल येऊ मी. चल येतो. हा कडक गायला यार. थँक्यू. थँक्यू हा. थँक्यू काकूला माफ केल्याबद्दल. थँक्यू. अजय यार ते कसा विसरेल यार मी. ये काकू आता तू गेली यार. नाही तिला मारू नका. झालं तसं मी कलाकार आहे ना, तसं ही पण कलाकार आहे. मी तसं गातो ना, ही नाचतं काय सॉलिड. ही काकू नाचते. ए काकू ना बोलायचं. काय ही नाचते. हा काय नाचते. चल तुला काकू बोलला तर राग येतो ना. खूप राग येतो. चली. वाजवा वाजवा. अरे वाजवा काय, तो मिळालाय. वाजवा काय. तो गेला. ए बाई, एक काम करूया. टाल कुठं आहे? टाल दाराला टाल मारून हा देश सोडून जाऊया आपण. चल चल या तुम्ही असे. चल चल चल. वा दादा वा. तुमचं गाणं आणि ताई तुझा डान्स अफलातून. तू पूर्ण स्किट भर एक वेगळा भाषेचा लहेजा पकडलेला, एक वेगळा टोन होता, तो पण मला फार आवडला. मस्त झालं स्किट. सुपर्ब.
सरपंच तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? माइंड बॉगलिंग ॲक्ट, माइंड बॉगलिंग. अरुण, सुपर. विषय का तू जी ती एक भाषा पकडलीस ना, तो एक ग्रामीण जो ठसका होता ना त्याच्यामध्ये, फॅन्टॅस्टिक. आणि एक गोष्ट ह्याच्यातून खास जाणवली, मला असं वाटतं हा एक इनहेरंट मेसेज होता का कला माणसाला जगू पण शकते आणि मरणापासून वाचवू पण शकते. आणि अरुण तुझं ते गाणं, अरे माय गॉड, कुठचा स्केल आहे तो अरुण? व्हॉट स्केल इज दॅट? मला वाटतं आपला बँड पण तो स्केल शोधत होता. शिट्टी वाजली आहे तुझं फेवरेट गाणं आहे आणि त्याच्यावर पृथ्वी तू पण सुंदर डान्स केलास. पृथ्वी किंवा इम्प्रूव्हिंग डे बाय डे. आय एम टेलिंग यू, फिनालेला फार मोठी कॉम्पिटिशन आहे. ऑल द बेस्ट गाईज, कीप इट अप. थँक्यू सो मच. मंडळी, पिकनिकला जाताना बॅग किती वेळात भरून होईल हे पिकनिक किती दिवसांची आहे यावर नाही, बॅग कोण भरतंय यावर अवलंबून असतं. मंडळी, बघूया एका पिकनिकला जाण्याच्या तयारीची गोष्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ह्या पर्वातल्या कॉलबॅकची संधी मिळालेल्या दुसऱ्या जोडीचं. अर्थात ज्याची आहे गोड वाणी असा अक्षय जोशी आणि कॉमेडीच्या टॅलेंटची धनी रेणुका बोधनकर यांचं. हा हा, हॅलो दादा. हा बोल रे. हो नाही, माझं आवरून झालंय. काय म्हणालास? बायकोचं आवरून झालंय का? 1 करोड साठीचा प्रश्न आहे हा, कौन बनेगा करोडपती मधला. तोही विदाउट ऑप्शन. हा हा, नाही तिचं झालं की निघतोच आहे. हो हो, बॅग भरून झाली आहे. हो, किती? 8 नंबर प्लॅटफॉर्म ना. हा, 9ला येतो. 9 वाजता येतो. हा, ठीक आहे ठीक आहे. हो हो हो, बाय बाय बाय. हॅलो, आवरलं का तुझं? आम्हाला आवरत ना, लवकर आवरतच नाही. अक्षय, अक्षय ऐक ना, मला पटकन एक मदत कर ना प्लीज. काय? ऐक, हा रंग कसा दिसतोय? नाही, मला ना कळतच नाहीये. म्हणजे हा ब्लड रेड आहे की हा टोमॅटोचा रेड आहे की कुंकुवाचा रेड आहे, कळतच नाहीये रे मला. या प्रश्नावरती कुठल्याही नवऱ्याने एकच उत्तर द्यायचं असतं. अगं रेणू, तुझ्यावरती सगळेच रंग छान दिसतात. असं का बोलायचं? आता मराठीत करायचं कसकीट. हो ना, तसंही आपण कॉलबॅक राऊंडला आलोय. आपला एकही शब्द जर कळला नाही ना तर आत्ताच इथून बाहेर जावं लागेल. मागच्या वेळेला त्यांना शब्द कळाले म्हणूनच बाहेर जायला लागला आपल्याला. आता तू काय बोलतच बसणार आहेस का? अक्षय, काय? तू अजून बॅग भरली नाहीये? अगं तूच म्हणालीस ना 2 वस्तू ठेवायच्या आहेत म्हणून बॅग उघडी आहे. अगं, विसरलीस. थांब थांब, हे बघ. काय? हे 2 भरायचे. हा, हे ठेव. कुठे? हे या 2 वस्तू आहेत? अगं या 2 पिशव्यात कशा मावायच्या याच्यामध्ये? आता मावतील, ठेव तू त्याच्यात. अगं कसं भरल्यावर बॅग फुल झाली. काय? हा, बॅग फुल झालीये? नाहीतर काय. 1 मिनिट हा अक्षय. हा. मी माझं अजून काहीही सामान भरलेलं नाहीये त्याच्यात. काय? मग एवढं सामान कोणाचं आहे? सगळं तुमचंच तर आहे. आईंसाठी नऊवारी घेतलीये, बहिणीसाठी साडी घेतलीये, नंडेसाठी ड्रेस घेतलाय, जुईसाठी फ्रॉक घेतलाय. बर, काय तर या असल्या सासरच्या मंडळींसाठी किती करावं लागतं ना मला, काय काय सांगू मी तुला. खरे खरे करावं हे लागणार. अक्षय, ऐक आधी तू. काय? तू पुरुषांसाठी काय घेतलंय की नाही? म्हणजे विषय? काका, मामा, दादा, किती माणसं आहेत. सगळ्या पुरुषांसाठीची सोय केलेली आहे. केली आहेस ना? बरं, एवढ्याशा पिशवीत घेतलंय? हे बघ, सगळ्या पुरुषांसाठी एकच खंबा. आमचं ब्रीद वाक्य ठरलेलं आहे, 30-60 करूया, आनंदी जीवन जगूया. फॅमिली ट्रिप आहे ही. हो मग बाबांचं काय? बाबांसाठी ब्रँडी घेतली ना. बाबा पितात? नाही नाही, कपाळाला लावतात. त्यांना सर्दी झाली आहे ना, कपाळाला आणि छातीला ते ब्रँडी लावतात. छे, काय सर्दीचे लाड आहेत. पूर्वी लोक व्यसनी असायचे, आजकाल आजार व्यसनी झालेत. आता काय राहिलंय बरं? हा, ऐक. हा, अकी, काय मी तुला ना शेवटची वॉर्निंग देते. काय? तू स्वतः पुढे पुढे जाऊन आता सगळा खर्च करायचा नाही, हं, अख्ख्या ट्रिप मध्ये. अगं पण मी कधी खर्च केलाय? यावेळी तुझ्या दादाला करू दे, नेहमीच करतो तू. उगाच काहीतरी बोलू नका तू. काहीतरी नाही, हा त्यांचं नेहमीच आहे. काय? गेल्या वेळी ना आपण गोव्याला गेलो होतो, आठवते तुला? हो, हो. आपण सगळ्यांनी चमच्यानी आईस्क्रीम खाल्लं होतं. मग चमच्याने आईस्क्रीम खाल्ल्यावर हात धुवायला जायची काय गरज आहे? नाही, बिल आल्यावर हे चाललंय हात धुवायला. हे मला माहिती आहे, त्यांचं नेहमीच आहे, नेहमीच. आणि एकदा तू बिल दिलंस की मग काय, हा हॅलो, मी आता फॅमिली सोबत आहे ना, मी तुमच्याशी बोलू शकत नाही, मी नंतर बोलू प्लीज, आणि फोन कट.
हा आपल्या विरुद्ध चालवलेला कट आहे त्यांचा, कळलं तुला? त्याला या सगळ्या गोष्टी मी बघायचो, पण या अशा नाही बघितल्या मी कधी. हो, कारण तू मंद आहेस ना, तुझ्या कुठे लक्षात राहते सगळं. बरं, ऐक ना, हा. हे भर पटकन. काय? हे काय जुईसाठी फ्रॉक माझा स्कर्ट येतो. एवढाच? हल्ली फॅशन आहे रे अशी. ऐक ना, तुला सांगते, आम्ही सगळ्यांनी ना थीम ठरवली आहे. काय? म्हणजे वहिनी, मी, छोटी नणंद, मोठी नणंद, आम्ही सगळ्याजणी स्कर्ट घालणार आहोत. आमची आई पण स्कर्ट घालणार आहे? तू पावळटच का रे थोडा? का? आई का स्कर्ट घालतील? त्या साडीच नेसणार आहेत. हा मग ठीक आहे. हा, आता बरं काय? हा, ऐक, हे घे, हे भर, हे राहिलंय. काय? हे किती चपला घेतल्यात तू? फक्त 7 जोड आहेत. 7 जोड? अगं पाय किती आहेत तुला? हा? का हातात घालून फिरणारच मध्ये अशी? एवढ्या चपला काय करायच्यात? 4 दिवस चाललोय ना आपण, मग माझ्या प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग नको? नवरा मॅचिंग नसला तरी चालेल, बाकी सगळं मॅचिंग पाहिजे. अक्की, तरी 2 बाजूला काढून ठेवल्यात आम्ही, घेतल्या नाहीयेत सोबत. ठीक आहे, उपकारच झाले आमच्यावरती. उपकार? नाही, स्वतःच्या बहिणीचं तर खूप कौतुक करतोस रे. मेघाचं कसं टॉप टू बॉटम मॅचिंग असतं म्हणून. आणि मी हे चपलांचे जोड घेतले तर किती जड म्हणे. ठेवते सगळं, ठेवलंय? अजिबात काढायचं नाही. हा? नाही हा, सगळं ते भरलं. छोटीच्या सामानाची लिस्ट आहे का तुझ्याकडे? काय अगं काय बाई, भरलं? हो, बघू दे हो, मला एकदा. आठवलं ना, घेतलंय ना तू सगळं, भरलंयस का नाही बघ. मी बघू, सांगते ते बघ. हा, डायपर सांग. आहे, आहे. लाल स्वेटर, उपस्थित. दूध पावडर, 1000. कप सिरप, इथं मागा आहे. खजूर घेतलाय कोपऱ्यात आंबा आहे. आहे ना, हा, मधाची बाटली, मधाची वाटली आहे. हा, मोजे, मोजे आहेत. हा, गंगावन. गंगावन? 2 वर्षाच्या लेकीला गंगावन कशाला? ते माझं आहे. अच्छा. मी वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करणार आहे तिकडे जाऊन. ओ. हा, घेतलंय ना सगळं? हे काय? काय? सामानाचं किट? दुकान घेतलंस तू अख्खं सामानाचं? एक्सक्यूज मी, सामानाचं नाही, ते माझं मेकअप किट आहे. अगं हो, पण केवढं येते? अच्छा, म्हणजे बहिणींचे फोटो चांगले येऊ देत, बहिणींचे फोटो सुद्धा चांगले येऊ देत, आणि मी दिसू देत बाकड. आता आपण कसं दिसतो ते आपल्या हातात आहे का? एक निसर्गाने केलं आपल्याला माकड, काय करणार तू आपण? गप्पा बस हं. फार काय नाही घेतलंय, फक्त 5 लिपस्टिक आहेत, 7 नेल पेंट्स आहे, आयब्रो किट आहे, ब्लश किट आहे, फाउंडेशन आहे, पावडर आहे, एवढंच आहे. फक्त टोच चुकला तुझा. हे एवढं भरलंस तू याच्यामध्ये? असं काय करतो? मग काय? मला छान छान डीपी काढायचे आहेत ना, मग लागतात रे असे फोटो. बरोबर आहे. गेल्या वेळेच पुरवते रे मी, माझ्याकडे एक पण चांगला फोटो नाही, असू दे ना. सगळे चांगले फोटो ना ते डीपी पुरतेच ठेवा तुम्ही, नुसते मर्यादित. हे काय? बाम. कोणी जास्त कटकट केली ना तर असू दे. अच्छा, म्हणजे मी कटकट करते असं म्हणायचंय तुला? असं म्हणलंय का मी? मग? आणि तू बाम का घेतोय सोबत? अजिबात घ्यायचं नाही. ठेवते बाजूला. अगं पण ते बामने अशी किती जागा अरे आणणार आहे? केवढी जागा अडते, याच्यात जागा तरी आहे का बघ ना. माझं सगळं कसं होणार आहे ते? बामची मी खिशात घेऊन येतो बाम. 1 मिनिट. हे काय आहे? काढा. हा काढा आधी. ए का? ए यार रेणू, तुला माहिती आहे ना मला ऍसिडिटी होते. हा काढा असू दे ना. ऍसिडिटी होते ना, हो. मग ब्रँडीचे 2 घोट मारायचे आणि गप्प बसायचं. उगाच जागा काय वाढवतो त्या काढ्यानी? मी ब्रँडी वाजली तर चालणार आहे तुला? चालेल रे, जा. काढा काढा. बरं, घेतलंय सगळं? हो, घेतलं, ऐक, घेतलं. ह्या माझ्या 5 साड्या राहिल्यात, त्या ठेव पटकन. 5 साड्या कशाला? खाली, खाली. स्कर्ट घेतलास ना? तू वेडा आहेस का रे? का? आता समुद्रावर काय स्कर्ट वर भिजू का मी? कसं दिसेल त्या आईंसमोर? नको, भिजायला साडीच बरी पडते बाई. बर. हा, आणि हा ऐक, काय? तू पण सदरा घे भिजायला. सदरा? हो. का? तू काय टी शर्ट वर भिजणार आहेस? ए, नाही नाही ओके, नाही. ते लाट आली की तुझं टी शर्ट वर जातं आणि हे सगळं पोट दिसतं. कसं ते, किती ते, त्या सूर्याला तुझ्या ढेरीचं दर्शन नको बाबा. बोला, ढेरीला बोला आमच्या कायम तुम्ही. ऐक ना, तुला सांगू का, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने एक जिम लावली आहे बरं का. बस बस, आपण त्याच्याबद्दल चर्चा हा, करू. मी तुला सांगणार तू बसतेस का? उठ, बॅग आवरायची आहे. सॉरी, घेतलंय सगळं? हो, हो. चल, मी अरे माझं मेकअपचं सामान आहे, फुटेल बाबा. हळू थांब 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 जरा, थांब जरा. काय होतंय? या बॅगेने तृप्तीची ढेकर दिलीये. काय? याचं पोट भरलंय, बंद होत नाही यायचे. काय बंद होत नाहीये? अकी अकी, थांब 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 बाजूला. ऐक ऐक ना, ऐक ना, ऐक ना, काय? काय? तू आतनं एक हिरवी बॅग घेऊन ये ना आपली, प्लीज. नाही प्लीज. आपलं आधीच ठरलं होतं, एका हातात मुलगी एका हातात बॅग. दुसरी बॅग घ्यायची नाही, तू आधीच बोलली होती मी नाही घेणार बॅग. झाड. तू काढ फक्त, माझा चुका काढ तू फक्त. मी आता नाही निघायच्या घेणार. वेळी माझ्या चुका दिसतात तुला. हो, ये दिसतात कारण तू करती असते. नाही म्हणजे मी हाऊस माऊस म्हणून काही करायचीच नाही ना. राहू दे, तू मीच बघते काय करायचं ते. काय राहिलं याच्यात? अकी, हा,
2 टॉवेल कशाला हवे तुला ते नको. अगं टॉवेल लागेल मला, समुद्रावर जाणार मी. ऐक ना, समुद्रावर दादाचा टॉवेल वापर. आणि हो, तिकडे असतात ना हॉटेलमध्ये छान छान टॉवेल असतात पांढरे पांढरे, बर. ते वापरू. हा 2 जीन्स कशाला हव्यात की? नको नको, तू बरमुडावरच फिरणार आहे, एक राहू दे ही बाजूला. हा. आणि काय बरं ओके, बन्यान. हा 2 बन्यानी कशाला लागतात तुला? अगं बन्यान लागते ग. नाही नाही, एकच असू दे, कोण आत बघायला येत नाही रे. आत बघायला. रात्री धुवायची ती आणि दुसऱ्या दिवशी सुकवून घालायची. हं? आणि काय बरं काढू शकते मी. हा शेव्हिंग किट कशाला आहे? डीपीला आमचे नको चांगले फोटो, आम्ही जातो जंगली म्हणून. तुला कशाला हवाय रे डीपी? अकी अकी हा. अरे बापरे, ही बॉटल खूप जड आहे, काढून टाक. ए, नाही, 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 नाही. ती बॉटल प्लीज काढू नको यार. समस्त पुरुष मंडळीकडनं वचन घेतलंय मी. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. ए यार, ठीक आहे? तेवढी एक राहू दे ना. नको नको. हे बघ, आता कशी लागते बॅग. आय विल मिस यू. लागली. आय विल मिस यू. अरे काय मिस यू करतो? उशीर होतोय आपल्याला, चल पटकन. बघत काय बस. अक्षय अरे किती पसारा करून ठेवलाय. अरे आता काय आवरत बसलाय, आपल्याला उशीर होतोय ना. बरं. चल पटकन. हो. हे बघ, तू पटकन टॅक्सी बुक कर. हा सगळं मी नंतर बघते. हं? 1-2 मिनिट आलेच मी. काय करतेस तू? आले जरा बघू दे मला. काय ग? एक मेजर प्रॉब्लेम झालाय. काय? अरे बापरे, अरे मी आयब्रोजच नाही केलेत. का? अरे कसं दिसतंय ते बघ ना. आयब्रोज केल्यानंतर काय वेगळं दिसतं? गप्पा बसा तू. मी 5 मिनिटात समोरच्या पार्लर मधून आयब्रोज करून येते. 5 मिनिटं तू आयब्रोज करणार हो. आहेस? काय वस्तारा मारणार आहेस त्याच्यावरती? हा तू काही taxi 5 मिनिटं होत नसतं तुझं. चल लवकर. अरे काय रे तुझं? तू सगळं सामान घेतलंस का? हो, मी मला बघू दे एकदा. काय घराची राहिलंय? किल्ली माझ्या घेतलेली साड्या? आहे, मोबाईल घेतलेला हो, आहे, घेतलंय चार्जर सगळं. बॅगेमध्ये आहे. चला चला, चला. हा पटकन घे. सगळं सामान घेतलंस तू? हो, मी सगळं घेतलंय. माझ्या साड्या घेतल्यात, 5 मेकअप किट घेतली, गंगावन घेतलंय. ओके. आणि काय बरं सगळं झालंय. चला, जायचं? हो, लॉक लावलेस ना झालं. हो, लॉक लावलंय. चल. हो, चल, काय राहिलं नाही ना? नाही. हा, चला. चल पटकन. मम्मी मी राहिले. वा वा वा, तुमचं स्पर्धेत पुन्हा एकदा आगमन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि ऍक्ट अतिशय सुंदर झाला. फक्त मला नाही, ह्या ऍक्टमध्ये मद्यप्राशनाचा बरेचदा उल्लेख झाला, तरी सुद्धा आम्ही मद्यप्राशनाचं अजिबात समर्थन करत नाही आहोत. किंबहुना मद्यप्राशन करणं हे अतिशय अपायकारकच असतं शरीरासाठी. पण हे जरी असलं तरी सुद्धा तुमचा ऍक्ट मात्र फार खुलला या सगळ्या गोष्टींमुळे. खूप खूप अभिनंदन. सरपंचांना कसा वाटला ऍक्ट? अक्षय आणि रेणुका, तुमचा कमबॅक हा खरंच एक वंडरफुल कमबॅक आहे. आणि ऑफकोर्स लेखकाचं सुद्धा अभिनंदन. म्हणजे आपल्या एव्हरीडे सिच्युएशनमध्ये साधं एक बॅग भरण्याची सिच्युएशन, नवरा बायको बॅग भरतायत आणि त्या बॅग भरण्यामध्ये जो विनोद क्रिएट केला ना, हॅट्स ऑफ टू द रायटर. अँड ऑफकोर्स तुम्हाला ठाऊकच आहे, आजचे मार्क्स माझे गुलदस्त्यात आहेत, ते रिव्हील होतील फिनालेला. ऑल द बेस्ट. विचारूया इनामदारांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. समीरदा? मला असं वाटलं की हे जेव्हा स्किट लोक बघतील टीव्हीवर, तेव्हा CCTV बघताय असंच प्रत्येकाला वाटेल. आपापल्या घरी CCTV लावलाय, प्रत्येकाच्या दिवाणखानात हा एकदा तरी सीन झालेलाच असेल. त्यामुळे प्रत्येकजण नॉस्टॅल्जिक होईल असा नॉस्टॅल्जिक करणारा तुमचा परफॉर्मन्स होता. आणि आता पुढच्या आठवड्यात फायनल आहे, त्यामुळे दुप्पट जोमाने काम करा आणि फायनलमध्ये दणका करा. ऑल द बेस्ट. डेफिनेटली अंतिम सोहळा रंगणार आहे पुढल्या आठवड्यात, पण त्या अंतिम फेरीमध्ये तुम्ही दाखल होणार आहात की नाही हे आपल्याला कळणार आहे पुढल्याच आठवड्यात. तर ह्या निकालासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता ह्याच नोटवर मी तुमची रजा घेते. आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात. भेटूया आपल्या नेहमीच्या वक्ताला. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.